7 थर लावण्याची ग्वाही या ठिकाणी गोंधळपाडा संघाकडून दिली गेली आहे। गोंधळपाडा संघ गतवर्षीचा विजेता संघ आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी 7 थरांची सलामी देण्याची ग्वाही पुन्हा एकदा दिली गेली आहे। आणि गेल्या वर्षी चुरशीच्या सामन्यामध्ये त्यांनी अक्षरशः जबरदस्त विजय मिळवला होता आणि त्याचसोबतच त्यांनी अलिबागमध्ये सुद्धा बऱ्याच मानाच्या हंड्या विजेते असं हे संघ ज्याचं नावाजलेला संघ असा हा गोंधळपाडा संघ या ठिकाणी 7 थराची ग्वाही या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून दिली गेली आहे पुरुष संघाच्या माध्यमातून। आणि 7 थर लावण्याचा प्रयत्न लावण्याचा मानस या ठिकाणी होत आहे त्यांच्या माध्यमातून। चला विनंती आहे आपण लवकरात लवकर तयारी करायची आहे। पंकज उल्हास पाटील जिथे असतील त्यांनी स्टेजवरती डाव्या बाजूला यायचं आहे, कृपया विनंती आहे आपल्याला। आणि चला गोंधळपाडा संघ आपल्याला विनंती आहे आपण वेळ नाही घालवता लवकरात लवकर तयारी करायची आहे। भारतीय शेतकरी कामगार पक्ष सौ सुमन पाटील व श्री सवाई पाटील आयोजित राजधानी रायगड पेझारी दहीहंडी उत्सव 2024 या उत्सवामध्ये बरेच गोविंद पथक मगापासून सलामी देऊन विजेतेपद या ठिकाणी त्यांनी सलामी दिली आहे। आणि आज ह्या सुंदर उत्सवामध्ये अक्षरशः संपूर्ण अलिबागमध्ये सगळ्यात जास्त पारितोषिक असलेले हा उत्सव आहे, ज्याच्यामध्ये प्रथम पारितोषिक पुरुष पथकासाठी 2,50,000 असणार आहे आणि चषक असणार आहे। सोबतच महिलांसाठी 1,00,000 आणि चषक असा पारितोषिक असणार आहे। आणि जे सलामी देत आहेत 5 थराची सलामी पुरुषांसाठी 10,000 आणि 4 थराची सलामी महिलांसाठी 10,000 अशा प्रकारचे पारितोषिक या ठिकाणी लावून हा उत्सव विघटित करण्याचा प्रयत्न या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते केला गेला आहे। त्यासोबतच रील्स कॉम्पिटिशन सुद्धा या ठिकाणी ठेवलेले आहे, जे सध्या इंस्टा यूट्यूबवरती जे गाजत आहेत पब्लिक त्यांच्यासाठी खास रील्स कॉम्पिटिशन ठेवले गेले आहे। बघूया गोंधळपाडा या संघाकडून या ठिकाणी मनोरंजनाचा प्रयत्न 7 थराचा बघूया आपण।
क्या बात आहे, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या ठिकाणी. 7 थराची सलामी देण्याचा मानस होता आणि 7 थर या ठिकाणी यांच्या माध्यमातून लावले गेले. तिथं जोरदार टाळ्या पाहिजेत गावदेवी संघासाठी, गोंधळपाडा संघासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. गावदेवी गोंधळपाडा संघासाठी खरंच आजच्या स्पर्धेसाठी पहिला संघ क्वालिफाय झाला. एकदा जोरदार टाळ्या. सलग दुसरा वर्ष आणि सलग दुसऱ्या वर्षी क्वालिफाय झाले हा संघ. खेलेगा खिलाड़ी और साफ रहेगा. बाप तो बाप रहेगा, बाप तो बाप रहेगा, बाप तो बाप रहेगा, बाप तो बाप रहेगा. गोली गोली चलेगी, गोली पे गोली चलेगी, गोली गोली चलेगी, गोली पे गोली चलेगी. मेरे बंद कोई ले ले तू उड़ारी, तेरे पगड़ी चलेगी सवारी. क्या बात आहे, क्या बात आहे. जोरदार टाळणी. आणि दोन्ही संघांना विनंती आहे की दोन्ही संघांनी लगेच स्टेजवरती येऊन आपलं पारितोषिक आहे ते स्वीकारायचं आहे. दोन्ही संघांच्या प्रतिनिधींना विनंती आहे की त्यांनी यायचं आहे स्टेजवरती. आणि आजूबाजूचे जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे की आपण जरा स्टेज खाली करायचं आहे. कृपया स्टेजवरती यायला जागा द्यायची आहे. याच्यानंतर जय शिवराय गोविंद पथक नागझरी वरचे बांधण यांनी स्टेजचा ताबा ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे. गोंधळपाडा संघाला विनंती आहे की दोन्ही महिला आणि पुरुष संघांचे प्रतिनिधी आहेत त्यांनी स्टेजवरती यायचं आहे आणि या ठिकाणी जे बक्षीस आहे पारितोषिक आहे ते स्वीकारायचं आहे. चला, गोंधळपाडा संघाचे प्रतिनिधी पुरुष आणि महिला यांचे प्रतिनिधी यायचे आणि दोन्ही पारितोषिक त्यांनी स्वीकारायची आहेत. जीतेगा वो ही जिसमें है दम, जीतेगा वो ही जिसमें है दम, जिसमें है दम तो मट्टी को फोड़. जीतेगा वो ही जिसमें है दम, जीतेगा वो ही जिसमें है दम, जिसमें है दम तो मट्टी को फोड़. त्याला गोंधळपाडा महिला संघ या ठिकाणी गोंधळपाडा दोन्ही टीम क्वालिफाय झालेले आहेत. पुरुष आणि 5 थर लावल्यामुळे महिला या दोन्ही फायनलसाठी क्वालिफाय झालेल्या आहेत. चला, पुरुष संघांचा पण या ठिकाणी प्रतिनिधी यायचे आहेत. चला, पुरुष संघाने प्रतिनिधी पण या लवकर वरती. चला, काय यांनाच घेऊ दे. पुरुष संघाचे प्रतिनिधी स्टेजवर पटकन. चला, चला, पुरुष संघाचे प्रतिनिधी 4-5 जण पटकन स्टेजवरती या लवकरात लवकर. नाही, सगळे नाही का 4-5 जण या. एक याला घे.